नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे इन शॉर्ट आय एस मध्ये. मागील सेशनमध्ये आपण जनरल स्टडीज 1 सामान्य अध्ययन 1 या विषयाचा सिलेबस डिकोड केला होता. त्या सिलेबसमध्ये आपण 3 लेवल पर्यंत कसं अंडरस्टँड करू शकतो सिलेबसला हे सर्व पाहिलं होतं. आता आजच्या सेशनमध्ये आपण GS2 जनरल स्टडीज 2 सामान्य अध्ययन 2 या विषयाचा सिलेबस डिकोड करणार आहोत. आजच्या सेशनमध्ये पण आपण 3 लेवल पर्यंत सिलेबस डिकोड करू. सर्वात आधी MPSCने जो सिलेबस दिलाय तो समजून घेऊ. त्यानंतर त्या सिलेबस मधल्या जे काही इम्पॉर्टंट सब्जेक्ट्स आहेत किंवा टॉपिक्स आहेत जसे की गव्हर्नन्स, इंडियन पॉलिटी, कॉन्स्टिट्यूशन, इंटरनॅशनल रिलेशन्स, आंतरराष्ट्रीय संबंध, इम्प्लिसिट एक्सप्लिसिट जे काही सब थीम्स आहेत ते आपण डिस्कस करू. आणि लेवल 3 ला मायक्रो टॉपिक्स जे आहेत, इंडियन कॉन्स्टिट्यूशन मधले जे मायक्रो टॉपिक्स आहेत, गव्हर्नन्स मधल्या ज्या मायक्रो थीम्स आहेत त्या आपण डिस्कस करणार आहोत. सुरू करण्याआधी मित्रांनो एक गोष्ट सांगतो, GS1 वर्सेस GS2 दोन्हीच्या सिलेबसमध्ये खूप फरक आहे. तसाच फरक दोन्हीच्या प्रिपरेशन स्ट्रॅटेजीमध्ये पण आहे. GS1 जो आहे जनरल स्टडीज 1 किंवा सामान्य अध्ययन 1 हा विषय किंवा हा सब्जेक्ट स्टॅटिक टॉपिक्सही जास्त डील करतो. याचा अर्थ असा आहे की GS1च्या सिलेबसमध्ये जे काही घटक दिलेले आहेत, इतिहास, भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, हे करंट अफेअर्सशी जास्त डील करत नाही. करंट अफेअर्सचा जर GS1 मध्ये आपण बघितला तुलनात्मक तर फक्त सोशल इश्यूज मध्ये मेजर रोल येतो. विमेन, चिल्ड्रेन, त्यांचे प्रॉब्लेम्स, इफेक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन इंडियन सोसायटी ह्यामध्ये आपल्याला एक करंट अफेअर्सचा थोडा टच नेसेसरी असतो. अदरवाईज हिस्ट्री मोर ऑर लेस स्टॅटिक आहे. वर्ल्ड हिस्ट्री घ्या, पोस्ट डिपेंडन्स हिस्ट्री घ्या किंवा मॉडर्न हिस्ट्री, हा स्टॅटिक कडे जास्त झुकलेला आहे. जिओग्राफीमध्ये पण जर आपण बघितलं सिलेबस तर जिओग्राफिकल फिनॉमिना हा जर एक पॉइंट सोडला सिलेबसचा तर बाकी मोर ऑर लेस स्टॅटिक पार्टमध्ये येतात. परंतु तुलनात्मक जनरल स्टडीज 2 किंवा GS2 मध्ये करंट अफेअर्स मेजर रोल प्ले करतात. या सिलेबसमध्ये जवळपास प्रत्येक जो टॉपिक दिलेला आहे आयोगाने त्याच्याशी करंट अफेअर्सचं लिंक, त्याच्याशी करंट अफेअर्सचा संबंध जोडू शकतो. प्रत्येक टॉपिकशी आपल्याला जे काही डेव्हलपमेंट चालू आहेत, जे काही करंट अफेअर्समध्ये गोष्टी आहेत त्या आपल्याला प्रिपरेशनच्या वेळी लिंक कराव्या लागतील. त्यामुळे आता GS2 आणि जे पुढचं सेशन आपलं GS3चं राहील त्यामध्ये आपण एक इंटिग्रेटेड स्ट्रॅटेजी पण बघू की सिलेबसचा पॉइंट, त्याची मायक्रो थीम आणि त्याचा करंट अफेअर्सशी असलेला संबंध किंवा करंट अफेअर्स कशा पद्धतीने लिंक करावा हे 2 ते 3 अस्पेक्ट आपण डिटेल डिस्कस करणार आहोत. नंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन, प्रशासकीय सुधारणा आयोग 1 आणि 2 यांचे जे डॉक्युमेंट्स आहेत, यांचे जे सजेशन आणि रिकमेंडेशन्स आहेत हेही आपल्याला प्रिपरेशन मध्ये इंटिग्रेट करावे लागतील. आयोगाने दिल्याप्रमाणे जो GS2चा सिलेबस आहे तो आहे गव्हर्नन्स, प्रशासन, कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधान, पॉलिटी राज्यशास्त्र, सोशल जस्टिस म्हणजे सामाजिक न्याय व इंटरनॅशनल रिलेशन्स आंतरराष्ट्रीय संबंध. आणि या सर्वांमध्ये महाराष्ट्राचं वेटेज. तर आता आपण लेवल 1 वर जर बघितलं तर आयोगाचा सिलेबस सरळ आणि सोपा दिलेला आहे. त्यांनी बरेच पॉइंट दिले पण याचं कुठेच तुम्हाला असं क्लासिफिकेशन दिसणार नाही. आपण आजच्या सिलेबसला 4 पॉइंट मध्ये मी डिवाइड केलं. सर्वात आधी येते इंडियन पॉलिटी आणि कॉन्स्टिट्यूशन. इंडियन पॉलिटी आणि कॉन्स्टिट्यूशनला मी 1 केलं. त्यानंतर ते गव्हर्नन्स, प्रशासन. नंबर 3 वर आहे सोशल जस्टिस, सामाजिक न्याय. आणि चौथा आहे तो इंटरनॅशनल रिलेशन्स आंतरराष्ट्रीय संबंध विथ सम वेटेज टू महाराष्ट्र. हा आपण सध्याचा बाजूला ठेवू. जेव्हा आपण मायक्रो थीम डिस्कस करू या सेशनमध्ये पुढे पुढे तेव्हा मी महाराष्ट्राचा पण रेफरन्स देत जाईल. तर GS2चा सिलेबस हा 4 पॉइंट मध्ये आपण डिवाइड केला. इंडियन पॉलिटी, कॉन्स्टिट्यूशन, गव्हर्नन्स, सोशल जस्टिस आणि इंटरनॅशनल रिलेशन्स. तर जर आपण मायक्रो टॉपिक्स बघितले, सर्वात आधी येते इंडियन पॉलिटी आणि कॉन्स्टिट्यूशन. इंडियन पॉलिटी कॉन्स्टिट्यूशनला मी 9 पॉइंट्स मध्ये डिवाइड केलं. इंडियन कॉन्स्टिट्यूशन, युनियन अँड स्टेट रिलेशन केंद्र व राज्य सरकार संबंध, सेपरेशन ऑफ पॉवर्स, कंपॅरेटिव्ह कॉन्स्टिट्यूशन, पार्लमेंट अँड स्टेट लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह व ज्युडिशियरी, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट RPA, कॉन्स्टिट्युशनल अँड स्टॅट्युटरी बॉडीज. अशा 9 पार्टमध्ये आपण याला डिवाइड करू शकतो. इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये हिस्टोरिकल अंडरपिनिंग, इव्होल्युशन, फीचर, अमेंडमेंट्स, सिग्निफिकंट प्रोव्हिजन्स आणि बेसिक स्ट्रक्चर एवढे घटक येतात. हे सर्व घटक इंडियन कॉन्स्टिट्यूशनशी रिलेटेड आहे. इंडियन कॉन्स्टिट्यूशनची हिस्टोरिकल अंडरपिनिंग म्हणजे हिस्टोरिकल बेसिस, हिस्टोरिकल इव्होल्युशन, त्याचे फीचर्स,
त्याच्यात झालेल्या अमेंडमेंट, त्याच्यानंतर त्याच्या इम्पॉर्टंट प्रोव्हिजन्स आणि त्यानंतर बेसिक स्ट्रक्चर. केशवानंद भारती केसमध्ये जी डॉक्टरीन ज्युडिशियली इव्हॉल्व झाली होती बेसिक स्ट्रक्चरची ती. सेकंड पॉईंट येतो युनियन अँड स्टेट रिलेशन, केंद्र व राज्य सरकार संबंध किंवा केंद्र व राज्य संबंध. बघा, यामध्ये फंक्शन आणि रिस्पॉन्सिबिलिटीज याबद्दल सिलेबसमध्ये दिलेलं आहे. कोणाच्या? युनियन आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या. युनियन आणि स्टेटच्या ज्या पण फंक्शन आणि रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्या या टॉपिकमध्ये कव्हर होतात. त्यानंतर इश्यूज आणि चॅलेंजेस कशाला? फेडरल स्ट्रक्चर, संघराज्य पद्धती जी इंडियामध्ये आहे त्याच्याशी रिलेटेड जे पण काही इश्यूज आहेत, जे काही चॅलेंजेस आहेत ते या पॉईंटमध्ये कव्हर होतात. कुठले इश्यूज आहेत? फॉर एक्झाम्पल रिव्हर डिस्प्यूट्स आहेत, त्यानंतर गव्हर्नरचा इश्यू आहे, त्यानंतर प्रेसिडेंट रूलचा एक बर्निंग इश्यू आहे. तर अशा प्रकारचे जे काही इश्यूज आहेत ते या टॉपिकमध्ये आपले कव्हर होतात. त्यानंतर येते डिव्होल्युशन ऑफ पॉवर्स अँड फायनान्स टू लोकल लेवल, डिव्होल्युशन ऑफ पॉवर आणि फायनान्सेस टू दी लोकल लेवल, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आपण ज्याला म्हणतो ते, आणि चॅलेंजेस देरी, आणि जे काही चॅलेंजेस आहेत ते इथे परत येतील. आता तिसरा पॉईंट येतो सेपरेशन ऑफ पॉवर्स, सेपरेशन ऑफ पॉवर बिटवीन व्हेरियस ऑर्गन्स. ऑर्गन कुठले येतात हे सिलेबसमध्ये मेन्शन नाही. ज्युडिशियरी, एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेचर, ह्यामध्ये जे काही सेपरेशन आहे पॉवरचं ते पॉइंट आपल्याला इथे प्रिपेअर करावं लागेल. त्यानंतर डिस्प्यूट रिड्रेसल मेकॅनिझम्स, कुठले मेकॅनिझम्स आहेत? ADR, अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रिड्रेसल. त्यानंतर इन्स्टिट्यूशन्स, मग इथे ट्रायब्युनल हा एक इन्स्टिट्यूशन येतो. जे काही इन्स्टिट्यूशन्स आहेत, जे काही मेकॅनिझम्स आहेत डिस्प्यूट रिड्रेसलचे ते इथे कव्हर होतील. आता आपण जसं रिव्हर डिस्प्यूट्सची गोष्ट केली होती, रिव्हर डिस्प्यूट्स ॲडज्युडिकेट करायसाठी ट्रायब्युनल्स इस्टॅब्लिश होतात, ते पण इन्स्टिट्यूशनचा एक पार्ट आहे, ते पण एक डिस्प्यूट रिड्रेसल मेकॅनिझम आहे. त्यानंतर 1.4 कंपॅरेटिव्ह कॉन्स्टिट्यूशन, ह्या पॉईंटमध्ये कंपॅरिझन ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशनल स्कीम विथ दॅट ऑफ अदर कंट्रीज. आता इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अदर कंट्रीज म्हणजे पूर्ण जगातल्या प्रत्येक कंट्रीला कव्हर करायची गरज नाही. जे काही मेजर कंट्रीज आहेत ज्यांच्याकडून व्हेरियस कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्सचा रेफरन्स घेण्यात आला किंवा काही प्रोव्हिजन्स बोरो करण्यात आल्या, त्याच कंट्री आपल्याला इथे फोकसमध्ये ठेवावे लागतील. फॉर एक्झाम्पल UK, USA, आयरिश, आपण DPSP घेतलं होतं. USA कडून आपण फंडामेंटल राईट आणि प्रिएम्बल प्रस्तावना घेतलेली आहे कॉन्स्टिट्यूशनची. UK कडून आपण जी काही पार्लमेंटरी सिस्टीम आहे इंडियाची ती घेतलेली आहे. तर अशा ज्या काही मेजर कंट्रीज आहेत ज्यांचा इम्पॉर्टंट रेफरन्स इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये येतो तेवढ्याच आपल्याला प्रिपेअर करावं लागतील. पण ते करताना कंपॅरेटिव्ह पर्स्पेक्टिव्हमध्ये आपण केलं पाहिजे, कंपॅरिझनमध्ये करावे लागेल. फॉर एक्झाम्पल जर आपण इंडिया वर्सेस UK बघितलं तर मग यामध्ये जे पार्लमेंट आहे त्याचं स्ट्रक्चर, रोल, पॉवर, फंक्शन, PM प्रेसिडेंट, PM प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, मग इंडियाचे PMचे रोल, पॉवर, फंक्शन, इलेक्शन्स, आणि UKचे हे सेम आपल्याला कंपॅरिझनमध्ये एक कंपॅरेटिव्ह पर्स्पेक्टिव्हमध्ये प्रिपेअर करावे लागतील. त्यानंतर येतो 1.6 एक्झिक्युटिव्ह अँड ज्युडिशियरी. एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरीमध्ये 3 पॉईंट आपल्याला सिलेबसमध्ये दिले, त्यांचं स्ट्रक्चर, त्यांचं ऑर्गनायझेशन आणि त्यांचं फंक्शन. स्ट्रक्चर ऑफ एक्झिक्युटिव्ह, ऑर्गनायझेशन ऑफ एक्झिक्युटिव्ह अँड फंक्शनिंग ऑफ एक्झिक्युटिव्ह. सिमिलरली स्ट्रक्चर, ऑर्गनायझेशन अँड फंक्शन ऑफ दी ज्युडिशियरी. त्यानंतर मिनिस्ट्रीज अँड डिपार्टमेंट्स ऑफ दी गव्हर्नमेंट. आता गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या मिनिस्ट्रीज आहेत, वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत, त्यांचे वेगवेगळे रोल, पॉवर्स आणि मॅन्डेट्स दिलेले आहेत. हा पॉईंट प्रिपेअर करताना आपल्याला मेन्ससाठी सेपरेट असं कुठलं बुक किंवा सेपरेट हा पॉईंट प्रिपेअर करण्याची तेवढी गरज पडत नाही. याचं कारण असं आहे की आपण जेव्हा प्रिलिमसाठी प्रिपेअर करू तेव्हा त्यामध्ये बाय डिफॉल्ट तुमच्या मिनिस्ट्रीज, त्यांचे डिपार्टमेंट्स, त्याच्या पॉवर, मॅन्डेट, रोल, फंक्शन्स सर्व आस्पेक्ट्स तिथे कव्हर होतात. त्यामुळे हा पॉईंट सेपरेटली प्रिपेअर करण्याची गरज नाही. त्यानंतर येते प्रेशर ग्रुप्स अँड फॉर्मल इन्फॉर्मल असोसिएशन्स इन दी पॉलिटी. मित्रांनो, प्रेशर ग्रुप हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे सिलेबसमध्ये. आणखीन 2-3 टॉपिक खूप महत्त्वाचे आहेत ज्याच्यामध्ये UPSC मध्ये तरी दरवर्षी 1 किंवा 2 प्रश्न कन्सिस्टंटली येतात आहे.
अपेक्षित आहे आपल्याला की तोच रेफरन्स एमपीएससी मध्ये जर घेतला तर हे टॉपिक तिथे पण रिफ्लेक्ट होऊ शकतात. त्यामुळे हे करताना, हे टॉपिक प्रिपेअर करताना 360 डिग्री अप्रोचनीच करायचे. इच अँड एव्हरी आस्पेक्ट या टॉपिकचा प्रिपेअर करायचा. आता प्रेशर ग्रुप अँड फॉर्मल इनफॉर्मल असोसिएशन इन दी पॉलिटी. तुम्ही लेबर युनियन बद्दल ऐकलं असेल, तुम्ही ट्रेड युनियन बद्दल ऐकलं असेल, पॉलिटिकल पार्टीज, हे एक सर्व प्रेशर ग्रुपचाच पार्ट आहे. प्रेशर ग्रुप ही एक मोठी थीमॅटिक कन्सेप्ट आहे, खूप मोठा आवाक आहे. त्यामध्ये बरेच इन्स्टिट्यूशन, ऑर्गनायझेशन किंवा वेगवेगळे मेकॅनिझम्स येतात. त्यानंतर येते लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, LSG, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट. त्यांचे स्ट्रक्चर आणि फंक्शन एवढं आपल्याला सिलेबसमध्ये दिलं. स्ट्रक्चर आणि फंक्शनिंग लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचं प्रिपेअर करताना आपल्याला त्यांचे चॅलेंजेस आणि त्याचे सोल्युशन्स हे पण प्रिपेअर करणं गरजेचं आहे. जे काही लोकल सेल्फ गव्हर्नमेंटला चॅलेंजेस आहेत, त्यांचे जे काही सोल्युशन्स आहेत, त्यांचे जे काही स्कीम्स आहेत, त्याच्या कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स, ह्या सर्व अस्पेक्टचं पण प्रिपरेशन या टॉपिकमध्ये करणं गरजेचं आहे. मग आता यामध्ये जेव्हा तुम्ही प्रीसाठी प्रिपेअर करणार, 73rd अमेंडमेंट, 74th अमेंडमेंट, त्यांचे इलेक्शन्स, त्याचे वेगवेगळे प्रोव्हिजन्स, ह्या सर्व डिटेल तुमचे तिथं प्रिपेअर होणार. एक्स्ट्रा काय करावं लागणार, जो मेन्स रिलेटेड टॉपिक आहे किंवा जे मेन्स रिलेटेड डायमेन्शन्स आहेत, फॉर एक्झाम्पल चॅलेंजेस, सोल्युशन्स, स्कीम्स झालं, हे आपल्याला सेपरेट प्रिपेअर करावे लागतील. यानंतर जे काही ARCनी रिकमेंडेशन दिले, मी जे सुरुवातीला सांगितलं होतं, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन, प्रशासकीय सुधारणा आयोगाने जे काही लोकल गव्हर्नमेंटला स्ट्रेंथन करण्यासाठी, एम्पॉवरमेंट करण्यासाठी जे काही आपल्याला रिकमेंडेशन दिले होते, तेही आपल्याला एकदा बघून घेणे गरजेचं आहे. त्यांनी 3F म्हटलं होतं, फंड, फायनान्स आणि फंक्शनरी. त्यानंतर ते RPA, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट, म्हणजे यामध्ये 2 आहेत, 1950 आणि 51. तर याचे जे काही प्रोव्हिजन्स आहेत, जे काही सॅलियंट फीचर्स आहेत, ते आपण प्रिपेअर करणं गरजेचं आहे. बट हा टॉपिक इलेक्टोरल रिफॉर्म जेव्हा आपण प्रिपेअर करणार GS2 मध्ये किंवा मेन्स पर्स्पेक्टिव्हनी, त्यामध्ये हा बाय डिफॉल्ट येऊन जाणार. तिथे बाय डिफॉल्ट RPAचं जे लेजिस्लेटिव्ह प्रोव्हिजन्स आहेत, सॅलियंट फीचर्स आहेत, चॅलेंजेस आहेत, ते तिथे बाय डिफॉल्ट कव्हर होणार. परंतु हा टॉपिक किंवा इलेक्टोरल रिफॉर्म हा टॉपिक करंट अफेअर्स ओरिएंटेड असल्यामुळे जे काही न्यूजपेपरमध्ये डेली डेव्हलपमेंट्स आहेत, त्यांची आपल्याला नोट ठेवावी लागेल. फॉर एक्झाम्पल, 2 दिवसाआधी न्यूजपेपरमध्ये जे बिहारचे इलेक्शन्स आहेत, अर्बन बॉडीजचे, फॉर दी फर्स्ट टाइम ई वोटिंग तिथे इंट्रोड्यूस करण्यात आलेलं आहे. ई वोटिंग, इलेक्ट्रॉनिक वोटिंग जर डेव्हलपमेंट बघितली, ही न्यूज बघितली, तर ही आपल्याला एक इलेक्टोरल रिफॉर्मचा अस्पेक्ट डिनोट करते. मग अशा ज्या गोष्टी राहतील, ह्या आपल्याला मेन्शन करून घ्यावं लागतील किंवा याची एक नोट ठेवावी लागेल. म्हणजे तुमचा हा टॉपिक एक चांगल्या पद्धतीने किंवा चांगल्या अप टू डेट मॅनरमध्ये कव्हर होऊन जाईल. यानंतर येते कॉन्स्टिट्युशनल अँड स्टॅच्युटरी बॉडीज. कॉन्स्टिट्युशनल म्हणजे अशा बॉडीज ज्या कॉन्स्टिट्यूशनच्या प्रोव्हिजननुसार बनलेल्या आहेत. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, आर्टिकल 324 झालं, कॅग आलं, आर्टिकल 148, आर्टिकल 148, UPSC आलं, कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, 315 ते 324, 321. अशा बऱ्याच ज्या कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत त्या, आणि स्टॅच्युटरी बॉडी. स्टॅच्युटरी बॉडी आपण त्या बॉडीला म्हणतो ज्या ऍक्टनी इस्टॅब्लिश झालेल्या आहे. सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन आहे, NHRC, नॅशनल ह्युमन राईट कमिशन, कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया, आणि आधीची NCBC जी आता कॉन्स्टिट्युशनल करण्यात आलेली आहे. परत कॉन्स्टिट्युशनलमध्ये तुम्ही NCST येते, NCBC येते, NCSC येते, ह्या सर्व बॉडीज. आता ह्या बॉडीजचं काय बघायचं आहे, काय सिलेबसमध्ये दिलं, तर अपॉइंटमेंट, पॉवर, फंक्शन, रिस्पॉन्सिबिलिटी. काय काय दिलं, अपॉइंटमेंट, पॉवर, फंक्शन, रिस्पॉन्सिबिलिटी. मग आता यामध्ये चॅलेंजेस जे काही आहेत, जे काही या बॉडीजचे प्रॉब्लेम्स आहेत जे फेस करतात, ते बाय डिफॉल्ट इम्प्लिसिटली या टॉपिकमध्ये ते कव्हर झालेलं आहे आपलं. ते बाय डिफॉल्ट या टॉपिकमध्ये आलेलं आहे. त्यानंतर ते स्टॅच्युटरी, रेग्युलेटरी आणि क्वाझा ज्युडिशियल बॉडी. आता एक एक बघू. स्टॅच्युटरी बॉडी आत्ता सांगितलं मी की पार्लमेंट किंवा स्टेट लेजिस्लेचरच्या ऍक्टनी जी बॉडी बनते ती झाली स्टॅच्युटरी बॉडी. रेग्युलेटरी बॉडी म्हणजे जिचं मॅन्डेट रेग्युलेट करणे, फॅसिलिटेट करणे आहे, ती रेग्युलेटरी बॉडी. जसं की RBI, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, SEBI, नाबार्ड,
कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया ही रेग्युलेटरी बॉडी आहे जी कॉम्पिटिशन रेग्युलेट करते किंवा फॅसिलिटेट करते एक हेल्दी मॅनरमध्ये. आणि क्वाझाय ज्युडिशियल बॉडीज. क्वाझाय ज्युडिशियल बॉडीज त्याच बॉडी असतात ज्या ट्रॅडिशनल ज्युडिशियरीचा पार्ट नाही आहे पण ज्युडिशियल रोल प्ले करतात. फॉर एक्झाम्पल एमपीएससी रिलेटेड तुम्ही बरेचदा ऐकलं असेल मॅटमध्ये केस पेंडिंग आहे. महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल, कॅट सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल, एनजीटी नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल, ह्या झाल्या क्वाझाय ज्युडिशियल बॉडीज. आणि अशा बऱ्याच बॉडीज आपल्या सिलेबसमध्ये जेव्हा आपण प्रिलिमसाठी करतो तेव्हा येतात क्वाझाय ज्युडिशियल बॉडीज. त्यानंतर येते सेकंड पॉइंट गव्हर्नन्स. तो सेकंड सिलेबसचा आपला टॉपिक आहे, तो आहे गव्हर्नन्स. आता गव्हर्नन्समध्ये आपण 4 पॉईंटमध्ये मायक्रो थीममध्ये त्याला डिवाइड केलं. नंबर 1 येते गव्हर्नमेंट पॉलिसीज अँड इंटरव्हेन्शन. आता इथे जर बघितलं या पॉईंटचं जर इलॅबोरेशन बघितलं तर गव्हर्नमेंट पॉलिसीज इंटरव्हेन्शन फॉर द डेव्हलपमेंट ऑफ व्हेरियस सेक्टर्स अँड इश्यूज अरायझिंग आउट ऑफ देअर डिझाईन आणि इम्प्लिमेंटेशन. म्हणजे गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज आणि इंटरव्हेन्शन जे आहेत व्हेरियस सेक्टर्ससाठी त्याच्या डिझाईन आणि इम्प्लिमेंटेशन जे काही रिलेटेड इश्यूज आहेत ते या टॉपिकमध्ये कव्हर होतात. त्यानंतर येते डेव्हलपमेंट प्रोसेसेस अँड डेव्हलपमेंट इंडस्ट्री. मग यामध्ये रोल ऑफ NGO, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन, SHG सेल्फ हेल्प ग्रुप आणि व्हेरियस ऑर्गन्स अँड असोसिएशन्स, डोनर, चॅरिटी, इन्स्टिट्यूशनल अँड अदर स्टेक होल्डर्स. मित्रांनो यामध्ये रोल ऑफ NGO आणि SHG हे खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, जसं की प्रेशर ग्रुप मी आधी सांगितलं होतं. NGO आणि SHG वर गेल्या 5 ते 7 वर्षात UPSC मध्ये तरी कन्सिस्टंटली प्रश्न येतात. हे टॉपिक फक्त नावापुरते जरी सिलेबसमध्ये मेन्शन असले तरी प्रिपेअर करताना आपल्याला याबद्दल 360 डिग्री अप्रोचच ठेवावा लागेल. जे काही NGO आहे त्याचं सिग्निफिकन्स काय डेमोक्रेसीमध्ये, त्याचे चॅलेंजेस, त्याचे वे फॉरवर्ड, गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्ज, लेजिस्लेटिव्ह प्रोव्हिजन, FCRA मध्ये बऱ्याच प्रोव्हिजन्स दिलेले आहेत ज्या NGO रिलेटेड आहेत. SHG सेल्फ हेल्प ग्रुप. मग SHG मध्ये आपल्याला एक्झाम्पल पण काही नोट करावे लागतील. कुटुंबश्री एक चांगलं एक्झाम्पल आहे SHGचं. महाराष्ट्रामध्ये तुम्ही लिज्जत पापड ऐकलं असेल, सेल्फ हेल्प ग्रुपचं एक चांगलं एक्झाम्पल आहे. अमूल बघितलं असेल. तर असे जे काही एक्झाम्पल आहेत ते पण आपल्या आन्सरमध्ये आपल्याला लिहावे लागतील. आणि करंट अफेअर्समध्ये NGO SHGचे जे काही एक्झाम्पल येतात, डेटा, फॅक्ट, फिगर, रोल मॉडेल, हे सर्व आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. त्यानंतर ते अस्पेक्ट ऑफ गव्हर्नन्स. आता इम्पॉर्टंट अस्पेक्ट्स ऑफ गव्हर्नन्स, ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी, ई गव्हर्नन्स. हा जो टॉपिक आहे अस्पेक्ट ऑफ गव्हर्नन्सवाला, हा तुमचा GS4 मध्ये इथिक्समध्ये ओव्हरलॅप होतो. त्यामुळे हा इथे कव्हर झाल्यावर आपोआपच तिकडे पण कव्हर होऊन जाईल. त्यामुळे या टॉपिकचं प्रिपरेशन करताना हे इंटिग्रेटेड मॅनरमध्येच आपण करावं लागेल. मग यामध्ये आता काही गोष्टी दिलेल्या आहे. अप्लिकेशन आहे, मॉडेल्स आहेत. मग ई गव्हर्नन्सचे कुठले मॉडेल आहे, अप्लिकेशन्स काय आहेत, सक्सेस त्याचं, लिमिटेशन्स कुठले आहेत आणि याच्यामध्ये पोटेन्शियल किती आहे. त्यानंतर इथे सिटीजन चार्टर. जसा NGO SHG प्रेशर ग्रुप इम्पॉर्टंट आहे, इक्वली सिटीजन चार्टर नागरिकांची सनद हा पण टॉपिक इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी, इन्स्टिट्यूशनल अँड अदर मेजर्स. सिटीजन चार्टर प्रिपेअर करताना परत आपला अप्रोच 360 डिग्री. सिटीजन चार्टर आहे काय, त्याचे चॅलेंजेस, त्याचा सिग्निफिकन्स, त्याचे सोल्युशन, इनिशिएटिव्ज, बेस्ट मॉडेल, महाराष्ट्र, ओडिसा किंवा बाकी राज्य जे काही बेस्ट परफॉर्म करत आहे सिटीजन चार्टरमध्ये ते सर्व इथे कव्हर होतील. अलॉंग विथ दॅट सेकंड ARCचा रिपोर्ट सिटीजन चार्टरमध्ये खूप महत्त्वाचा आहे. सिटीजन चार्टर हा एक सेपरेट चॅप्टर आहे ARCच्या रिपोर्टमध्ये. त्यामुळे हे प्रिपेअर करताना सेकंड ARC रेफर करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर सिव्हिल सर्व्हिसेस. सिव्हिल सर्व्हिसेस सिम्पल दिलंय, रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस इन डेमोक्रेसी, 360 डिग्री कव्हरेज. सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे काय, त्याचं इव्होल्युशन, सिग्निफिकन्स इन इंडियन डेमोक्रेसी, सिव्हिल सर्व्हिसेसचं इंडियन डेमोक्रेसीमध्ये असलेलं महत्त्व, चॅलेंजेस, इश्यूज कुठले आहेत सिव्हिल सर्व्हिसेस रिलेटेड, त्याचे सोल्युशन्स आणि रिकमेंडेशन. बऱ्याच कमिटी आणि कमिशन सिव्हिल सर्व्हिसेस रिफॉर्मवर आलेले आहेत पास्टमध्ये. त्या कमिटीजचे जे काही इम्पॉर्टंट रिकमेंडेशन्स असतील ते आपल्याला इथे नोट घेणं गरजेचं आहे. आता आपला तिसरा पॉइंट आहे सोशल जस्टिस, सामाजिक न्याय. जर आपण इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं प्रिएम्बल वाचलं तर जस्टिसचे 3 अस्पेक्ट दिलेले आहे. कुठले, सोशल, इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल.
तर आता सोशल जस्टिसमध्ये सर्वात पहिली थीम येते वेलफेअर स्कीम्स फॉर दी वल्नरेबल सेक्शन ऑफ दी पॉप्युलेशन. परत वल्नरेबल सेक्शन म्हणजे कुठले येतात? विमेन, चिल्ड्रेन्स, ट्रान्सजेंडर, चिल्ड्रेन्स विथ स्पेशल नीड, एल्डरली, हे सर्व वल्नरेबल सेक्शनमध्ये येतात बाय दी सेंटर अँड स्टेट. म्हणजे वेलफेअर स्कीम ज्या काही आहेत या वल्नरेबल सेक्शनसाठी सेंटर आणि स्टेटकडून तो टॉपिक आपल्याला या थीममध्ये प्रिपेअर करावा लागेल. आता याकरिता परत सेपरेट प्रिपरेशनची गरज पडत नाही. जेव्हाही तुम्ही प्रिलिमसाठी करणार त्यावेळी आपण वेलफेअर स्कीम बाय डिफॉल्ट प्रिपेअर करतो. त्यावेळी फक्त करताना मेन्सचा पर्स्पेक्टिव्ह आपल्याला माइंडमध्ये ठेवावा लागेल. फॉर एक्झाम्पल, आयुष्यमान भारत योजना जर आहे तर त्याचे चॅलेंजेस काय आहेत, त्यामध्ये फॅक्ट्स कुठले आहेत, म्हणजे आतापर्यंत किती % ऑफ पॉप्युलेशन त्यामध्ये कव्हर झाली, त्यामधले जे इश्यूज आहेत, त्यामधले जे चॅलेंजेस आहेत ते आपल्याला एक फक्त सेपरेटली नोट ठेवावी लागेल त्या टॉपिक्सची. त्यानंतर मेकॅनिझम, लॉ, इन्स्टिट्यूशन, बॉडीज फॉर द प्रोटेक्शन अँड बेटरमेंट ऑफ वल्नरेबल सेक्शन. मग यामध्ये NCST, NCSC हे सर्व येतील. NCBC, नॅशनल कमिशन फॉर विमेन, नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट NCPCR हे सर्व येतील. आणि हे प्रिलिम्सचा पार्ट असल्यामुळे बाय डिफॉल्ट तुमचे ते तिथं कव्हर होतात. त्यानंतर सोशल सेक्टर इश्यूज, अतिशय महत्त्वाचा टॉपिक GS2 मध्ये आणि त्यातल्या त्या सोशल जस्टिसमध्ये. इश्यूज रिलेटेड टू डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट ऑफ सोशल सेक्टर सर्व्हिसेस रिलेटिंग टू हेल्थ, एज्युकेशन, ह्युमन रिसोर्सेस. हेल्थमध्ये प्रिपेअर करताना करंट अफेअर्सचा खूप मेजर रोल राहणार आहे. GDPचा हेल्थवर असणारा पर्सेंट वाईज खर्च, आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर किती आहे, नंतर डॉक्टर टू पॉप्युलेशन रेशिओ, मग त्यामध्ये WHO चा स्टँडर्ड किती आहे, हे सर्व अस्पेक्ट आपल्याला हेल्थ प्रिपेअर करताना करावं लागणार आहे. त्यामुळे फॅक्ट्स आणि करंट अफेअर्स ह्या दोनचा हेल्थमध्ये, एज्युकेशनमध्ये मेजर रोल राहणार आहे. एज्युकेशनमध्ये परत मग 2020ची एज्युकेशन पॉलिसी, GDP मध्ये किती एक्सपेंडिचर आहे एज्युकेशनसाठी, आणि त्याचे वेगवेगळे जे काही सर्वे होतात नॅशनल लेवलचे, स्टेट लेवलचे, त्याचाही आपल्याला प्रिपेअर करताना लक्षात ठेवणे गरजेचं आहे. कारण जेव्हा तुम्ही हेल्थचं आन्सर लिहिणार किंवा जेव्हा एज्युकेशनमध्ये आपण आन्सर लिहिणार त्यामध्ये जोपर्यंत आपण फॅक्ट देणार नाही तोपर्यंत आपला आन्सर सबस्टेन्शिएट होणार नाही. त्यानंतर ते ह्युमन रिसोर्समध्ये स्किलिंग जरी मेन्शन नसलं तरी तो इम्प्लिसिटली आपल्याला प्रिपेअर करावा लागेल. पॉवर्टी अँड हंगर GS1 मध्ये ओव्हरलॅप होतो, तिथे आणि इथे तुम्ही क्लब करून एकाच जागी याला प्रिपेअर करू शकता. परत पॉवर्टीचे चॅलेंजेस, इश्यूज, कमिटी, कमिशन, रिपोर्ट, त्यांचे रिकमेंडेशन हे मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनी करणं गरजेचं आहे. बाकी ज्या काही जेनेरिक गोष्टी आहेत, पॉवर्टी इज अ मल्टी डायमेन्शनल फिनॉमिना आहे, ह्या गोष्टी किंवा जे काही पॉवर्टीचे व्हेरियस इंडेक्स आहे हे प्रिलिम्समध्ये आपले बाय डिफॉल्ट कव्हर होतात. पण काही काही सेंटेन्स असतात जे न्यूजपेपरमध्ये एकदाच येतात आणि आपण त्यांना नोट केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, पॉवर्टी इज अ कॉग्निटिव्ह टॅक्स. तर असे सेंटेन्स जेव्हा तुम्ही आन्सर लिहिणार तेव्हा क्वालिटी एक तुमच्या आन्सरमध्ये देते. ते पॉवर्टी आणि हंगरमध्ये मग हंगर आणि यांचे रिलेटेड जे काही इश्यूज आहे पॉवर्टीचे ते. लास्ट येतो इंटरनॅशनल रिलेशन, आंतरराष्ट्रीय संबंध. ह्यामध्ये परत 4 पॉईंट पडतात. फर्स्ट आहे इंडिया अँड इट्स नेबरहूड. आता काय त्यांचे रिलेशन, इंडिया आणि त्यांच्या नेबरहूडचे रिलेशन, इंडिया पाकिस्तान, इंडिया चायना, इंडिया भूतान, इंडिया नेपाळ, इंडिया श्रीलंका, इंडिया मालदीव्स, इंडिया अफगाणिस्तान, इंडिया म्यानमार, इंडिया बांगलादेश, ह्या सर्वांचे रिलेशन. मग आता इथे शॉर्ट ॲनालिसिसमध्ये पण तुम्ही हे टॉपिक प्रिपेअर करू शकता. फॉर एक्झाम्पल, स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट्स. यामध्ये काही फॅक्ट्स पण येतील. इंडिया पाकिस्तानची बॉर्डरची लेंथ आपल्याला माहीत असली पाहिजे. जर क्वेश्चन आला, बेसिक फॅक्ट आहे, वी ऑल मस्ट नो दॅट. इंडिया बांगलादेश आहे, मग याची जी फॅक्ट आहे किंवा जे बॉर्डर आहे, बॉर्डरचा टाईप आहे, पोरस आहे, लँड आहे, वॉटर, मॅरिटाईम बॉर्डर आहे, हे सर्व आपल्याला माहिती पाहिजे. तर इंडिया आणि त्यांच्या नेबर्सचे जे काही रिलेशन आहे हे या टॉपिकमध्ये येतात. बायलॅटरल अँड ग्लोबल ग्रुपिंग. यामध्ये बायलॅटरल, रिजनल आणि ग्लोबल ग्रुपिंग असे 3 पार्ट दिलेले आहेत. एक्झाम्पल देऊन सांगतो. बायलॅटरल म्हणजे इंडिया चायनाची जर कुठली ग्रुपिंग असेल ती येईल. रिजनलमध्ये काय येईल? आशियान,
सार्क, बिमस्टेक. त्यानंतर ते ग्लोबल ग्रुपिंग. ग्लोबलमध्ये मग तुमचं युनायटेड नेशन, इंटरनॅशनल सोलार अलायन्स. आता हा एक पार्ट झाला सिलेबसचा. बायलॅटरल, रिजनल अँड ग्लोबल ग्रुपिंग अँड ॲग्रीमेंट इन्व्हॉल्विंग ऑर अफेक्टिंग द इंडियाज इंटरेस्ट. बघा, इम्पॉर्टंट वर्ड आहे अफेक्टिंग द इंडियाज इंटरेस्ट. याचा अर्थ आपण प्रत्येक ग्लोबल ग्रुपिंग, ग्लोबल फोरम आहे ते वाचत बसणार नाही. अशा पद्धतीच्या डेव्हलपमेंट आपल्याला प्रिपेअर करायचे आहे ज्यामध्ये इंडियाचा इंटरेस्ट आहे और इंडियाचा इंटरेस्ट अफेक्ट होतोय. मग पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट पण आणि निगेटिव्ह डेव्हलपमेंट पण, ह्या दोन्ही अस्पेक्टमधून आपण हा टॉपिक प्रिपेअर केला पाहिजे. त्यानंतर ते ग्लोबल इम्पॅक्ट ऑन इंडिया. कशाचा? इफेक्ट ऑफ पॉलिसीज अँड पॉलिटिक्स ऑफ डेव्हलपिंग कंट्रीज. इफेक्ट ऑफ पॉलिसीज, पॉलिटिक्स ऑफ डेव्हलपिंग कंट्री. क्लिअर आहे? ऑन इंडियाज इंटरेस्ट. त्यानंतर येते इंडियन डायस्पोरा. मग इंडियन डायस्पोरा बद्दलही काही ज्या फॅक्ट्स असतात त्या आपण लर्न करणं गरजेचं आहे. बट ओव्हर द पिरियड ऑफ टाइम जसं तुम्ही प्रिलिम्सचं प्रिपेअर करणार, बाय डिफॉल्ट ऑटोमॅटिकली इंडिया डायस्पोरा त्यामध्ये कव्हर होत राहील तुमचा. इन्क्रिमेंटल मॅनरमध्ये होईल, बट एंड ऑफ द प्रिपरेशन जसं तुम्ही 70-80% एक सिलेबसची सायकल किंवा सिलेबसचा पोर्शन कव्हर करणार, तेव्हा तुमचं इंडियन डायस्पोरावर एक सबस्टेन्शियल कंटेंट तुमच्याकडे रेडी राहील. त्यानंतर लास्ट येते इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्स. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशनमध्ये इम्पॉर्टंट इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्स, एजन्सीज, फोरा, देअर स्ट्रक्चर आणि मॅन्डेट. जे काही इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांचं एजन्सीज आहेत, इन्स्टिट्यूशन आहे किंवा फोरम्स आहेत, त्यांचं स्ट्रक्चर आणि मॅन्डेट. सिम्पल टॉपिक आहे. करंट अफेअर्समध्ये हा प्रिपेअर होत राहील. प्रिलिम्ससाठी जेव्हा तुम्ही IR हा टॉपिक करणार इंटरनॅशनल रिलेशन, त्यामध्ये बाय डिफॉल्ट हे कव्हर होईल. मेन्सचे काही अस्पेक्ट राहतील जे प्रिलिम्स नंतर पण आपण प्रिपेअर करू शकतो. त्याचं आत्ता प्रेशर घ्यायची गरज नाही. आत्ताचा जो फोकस आहे IRचा तो पॉईंट नंबर 1 आणि पॉईंट नंबर 2 वर असला पाहिजे. 3 आणि 4 आपला प्रिलिम्समध्ये होऊन जाईल.